राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची रणधुमाळी सुरू झाली आहे, तर बिहारमध्ये एनडीए सरकारला मोठं यश मिळालंय। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होण्याची चर्चा सुरू आहे। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गटबाजी दिसून येते। याच विषयी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या वैशालीताई नागवडे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सचिन धुमाळ यांनी। राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची रणधुमाळी सुरू झालेली आहे। एकीकडे बिहारमध्ये एनडीए सरकारला मोठं बहुमत यश मिळालेलं आहे। आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये देखील एनडीए आघाडी किंवा महाराष्ट्रामध्ये महायुती असेल यांना मोठं यश मिळेल असा अंदाज त्यांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहे। याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या वैशालीताई नागवडे, ताई काय सांगाल एकंदरीत बिहारमध्ये आता एनडीए सरकारला मोठं यश मिळालं, याच्याकडे कसे पाहता तुम्ही? खरं तर मी बिहारमध्ये जे यश मिळालं एनडीए सरकारचं हार्दिक अभिनंदन करते। नितीश कुमारांचं काम आणि खरं तर मोदींचा करिश्मा या दोन्ही गोष्टी बिहारमध्ये कारणीभूत ठरल्या आणि जशा लाडक्या बहिणी महाराष्ट्रात सरकार आणण्यात यशस्वी झाल्या त्याच पद्धतीनं बिहारमध्येही ते झालेलं दिसतंय। नक्कीच बिहारमध्ये जे 10,000 रुपये देण्यात त्याचा इम्पॅक्ट झाला असं तुम्हाला म्हणायचं? नक्कीच, कारण तुम्ही बघितलं असेल मध्य प्रदेश असेल, त्याच्यानंतर महाराष्ट्रात असेल आणि आता बिहारमध्ये लाडक्या बहिणींचा इम्पॅक्ट आहे आणि एनडीए सरकार या तिन्ही राज्यांमध्ये लाडक्या बहिणींमुळेच आहे। आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या, एनडीएला ज्याप्रमाणे स्पष्ट बहुमत मिळालं, मोठं आघाडी मिळाली, अशी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपल्या महायुतीला मिळेल असे आशा वाटते? नक्कीच महायुतीला यश मिळेल। आता काही ठिकाणी स्वबळावर लढतील, काही ठिकाणी आघाड्या करतील, कारण शेवटी ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे। सरकारमध्ये गेल्यानंतर कार्यकर्त्यांनाही कार्यकर्त्यांचा निर्णय घेण्याची मोकळीक असावी अशाच पद्धतीनं सरकारमधले तिन्ही पक्ष आणि महाविकास आघाडीचा निर्णय दिसतोय। नक्कीच तुम्ही आता सांगितले की कार्यकर्त्यांना मोवावं, कार्यकर्त्यांकडून असाही आग्रह होते की दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र याव्या, याबाबत तुम्ही काय सांगा? नक्कीच दोन्ही राष्ट्रवादी एक व्हाव्यात ह्या कार्यकर्त्यांच्या भावना आजच नाहीत, ज्या दिवशी वेगळे झालो त्यापासूनच्या भावना आहेत आणि नक्कीच माझ्यासारख्या कार्यकर्तीला आनंद होईल। राष्ट्रवादी एक है तो महाराष्ट्र सेफ है। राष्ट्रवादी सेफ आहे, परंतु आता राष्ट्रवादीमध्ये अजितदादा गटामध्ये मोठ्या प्रमाणावर गटबाजी दिसून इकडे रुपाली चाकणकर असेल, रुपाली ठोंबरे असेल, ह्या एकमेकाविरोधात भांडताना दिसतात। तर आता कारटकर देखील राजीनाम्याची तयारी आहे, याकडे तुम्ही कसं पाहता? घर म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारची स्वभावाची माणसं असतात आणि भांड्याला भांडं हे लागतच असतं। राष्ट्रवादी हे एक कुटुंब आहे, त्यामुळे जरी वाद अंतर्गत रुपालीताई ठोंबरे आणि रुपालीताई चाकणकरांचे असतील तरी ते क्षमणं त्याचं कमी करण्याची तीव्रता आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते अजितदादा करतायत, कारण कुटुंब म्हटलं की कलह आलाच। नाही, कारटकर गेले 9 ते 10 वर्ष पक्षाची धुरा सांभाळतात, परंतु अचानक ते आता राजीनामा देण्याच्या भूमिकेपर्यंत पोहोचले। प्रत्येकाच्या राजकीय अपेक्षा आकांक्षा वेगळ्या असतात, त्यांना नगरपालिकेची निवडणूक लढवायची आहे आणि म्हणूनच मलाही ऐकण्यात येत आहे की ते राजीनामा देत आहेत। नगराध्यक्ष पदाचा उमेदवार त्यांना स्वतःला व्हायचंय। खरं तर कारटकर दादा हे एबी फॉर्म देणाऱ्यातले होते आणि त्यांच्यासारखा माणूस हा निर्णय घेतोय हा आश्चर्यजनक आहे। नक्कीच ताईंनी आपल्या बरोबर दिलखुलास गप्पा मारलेल्या आहेत। कारटकर हे एबी फॉर्म देणारे होते, ते घेणारातले नव्हते, त्यांनी हा निर्णय घ्यायला नको अशी भूमिका ताईंनी मांडलेली आहे। सचिन धुमाळ, लोकशिवाय न्यूज, शिरूर, पुणे।